आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कृष्णा कारखाना निवडणूक ईश्वरपूर मतदान केंद्रावर आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची भेट। मतदानाचा टक्का वाढणार असल्याचा विश्वास। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक मतदानाची प्रक्रिया आज संपूर्ण कार्यक्षेत्रात शांततेत आणि अत्यंत पारदर्शकपणे पार पडत आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी आज दुपारी ईश्वरपूर येथील मतदान केंद्राला भेट देऊन मतदानाच्या स्थितीची पाहणी केली। या प्रसंगी त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। केंद्राला भेट दिल्यानंतर बोलताना डॉक्टर अतुल भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्याची निवडणूक मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे। या निवडणुकीत सभासद मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून यंदा मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढेल असा मला पूर्ण विश्वास आहे। यासाठी संपूर्ण कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जाणीवपूर्वक आणि सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत। ईश्वरपूर येथील मतदान केंद्रावर भेट दिली असता परिसरातील अनेक प्रमुख आणि ज्येष्ठ मान्यवर मंडळी उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी या मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावला। डॉक्टर भोसले यांनी विश्वास व्यक्त केला की परिसरातील सर्व प्रमुख नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे। या वाढत्या प्रतिसादामुळे आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे या निवडणुकीत जयंतराव भोसले सहकार पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी होईल यात शंका नाही। M24 तास न्यूज सांगली ईश्वरपूर। पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पडत आहे, पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पडत आहे। माझा अंदाज आहे की जास्तीत जास्त लोक या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मतदानामध्ये समाविष्ट होतील आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न देखील सगळ्या परिसरामधून होतोय। आज ईश्वरपूरच्या मतदान केंद्रावर भेट दिलेली असताना सगळे प्रमुख मोठे मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहेत। आदरणीय अण्णासाहेबजी देखील त्यांनी त्यांचा मतदानाचा पवित्र हक्क आता बजावलेला आहे। मला खात्री वाटते की जो आम्हाला पाठिंबा इथल्या सगळ्या नेते मंडळींनी दिलेला आहे त्याच्यामुळं मोठं मताधिक्य जयवंतराव भोसले सहकार पॅनलला येत्या निवडणुकीमध्ये मिळेल।